हाय फ्रेंड्स, मी अस्मिता आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण टोमॅटोची भाजी एकदम सोप्या पद्धतीने टेस्टी कशी बनवायची हे पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला पाहूयात साहित्य। मी इथं अर्धा किलो टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, शेंगदाणा कूट, कोथिंबीर, तेल, फोडणीसाठी मोहरी व जिरे घेतलेले आहेत आणि थोडीशी मूग डाळ घेतलेली आहे। चला रेसिपीला सुरुवात करूयात। कढई गरम झालेली आहे। पहिल्यांदा मी त्यामध्ये सर्व कांदा भाजून घेणार आहे सोनेरी रंग येईपर्यंत। आपण खूप अवघड रेसिपी यूट्यूबवरती बघून बनवत असतो, पण आपल्याला बेसिक रेसिपी सुद्धा चांगल्या पद्धतीने येणे गरजेचे आहे। त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन सुद्धा नक्की दाबा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। कांदा आपला भाजलेला आहे। आता मी त्याच कढईमध्ये टोमॅटो सुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। टोमॅटो भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो, पण ते एकदम व्यवस्थित भाजून घेतल्यावरती आपली भाजी खूप टेस्टी होते। टोमॅटो भाजत असताना आपण थोडंसं तेल त्यामध्ये घालून घेतलेलं आहे, जेणेकरून ते कढईला चिटकत नाही। टोमॅटो सुद्धा भाजलेला आहे। आता मी ते काढून घेऊन त्याच कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालून घेतलेलं आहे। जिरे मोहरीची फोडणी मी देत आहे। आता भाजून घेतलेला सर्व कांदा त्यामध्ये घालत आहे। मूग डाळ आपल्याला थोडीशी घालून घ्यायची आहे। मूग डाळ आपल्याला आवडत नसेल तर नाही घातली तरी काही हरकत नाही। आता यामध्ये घरी बनवलेली चटणी मी घालून घेत आहे। 2.5 चमचे मी चटणी घातलेली आहे। तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे सर्व तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। हे आता व्यवस्थित भाजलेलं आहे। यामध्ये आपल्याला भाजून घेतलेले सर्व टोमॅटो घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता मी हे झाकून ठेवून 10 मिनिट शिजवून घेणार आहे, वाफेवरतीच, कमी गॅसवरती। 10 मिनिट झालेला आहे। टोमॅटो सुद्धा आपला व्यवस्थित शिजलेला आहे। आता यामध्ये शेंगदाण्याचं थोडंसं मोठं असं कूट मी घालून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर यामध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घ्यायची आहे। कलर तुम्ही पाहू शकता, खूप छान आलेला आहे। मी कोणताही बाहेरचा मसाला वापरलेला नाहीये। आता 2 मिनिट असं झाकून ठेवायचं आणि आपली टोमॅटोची भाजी एकदम खाण्यासाठी तयार आहे। टिफिनमध्ये सुद्धा आपण ही भाजी देऊ शकतो। अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवली तर तुमच्या घरामध्ये सगळ्यांना नक्की आवडेल। एकदा बनवून पहा। मी आता गॅस बंद केलेला आहे। खूप छान असा भाजीला रंग आलेला आहे आणि पाणी न वापरता एकदम व्यवस्थितपणे शिजलेली आहे। धन्यवाद।